महानायक, होय महानायकच, तुकाराम मुंडे. तुकाराम मुंडे नावाच्या महानायकानं सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलेलं आहे. माणूस फक्त नोकरीने मोठा होत नाही, तर त्याच्यामध्ये असलेला प्रामाणिकपणा, इमानदारी आणि धैर्य किंवा हिम्मत त्याला मोठं बनवते, हे या महानायकाने या महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. एक अशा महानायकावर आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहत आहात BBC केज लाईव्ह. खरंच प्रशासकीय सेवेमध्ये अधिकारी कसे असावेत याचं उत्तम उदाहरण सध्या महाराष्ट्र पाहत आहे. तुकाराम मुंडे नावाच्या या महानायकानं दाखवून दिलेलं आहे की जर तुमच्यात प्रामाणिकपणा, इमानदारी आणि हिम्मत असेल, खूप महत्वाची हिम्मत सुद्धा, तर तुम्ही एक उत्कृष्ट अधिकारी आणि जनसेवक बनू शकता. आज महाराष्ट्र म्हणूनच या महानायकांच्या या कार्यानं प्रभावित झालेला आहे. गेले अनेक दिवसापासून तुकाराम मुंडे नावाच्या या महानायकानं महाराष्ट्रात जिथे जिथे ज्या ज्या विभागात नोकरी केली त्या त्या विभागात आपला प्रभाव पाडला आणि दाखवून दिलं की अधिकारी जर प्रामाणिक असेल, राजकीय लोकांचा गुलाम बनत नसेल, तर तो स्वतःच्या जागी किती मोठा होऊ शकतो. आम्हाला कमाल वाटते, UPSC सारख्या या देशातील सर्वोच्च अशा अवघड परीक्षा माध्यमातून जेव्हा IAS अर्थात इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमध्ये किंवा IPS इंडियन पोलीस सर्व्हिसेसमध्ये लोक जातात, तेव्हा ते खरोखर देशाला समर्पित होणारे असले पाहिजेत. परंतु अलीकडच्या काळात तसं होताना कधी दिसलंच नाही. अनेक IAS IPS वर राजकीय हस्तक्षेप होऊन त्यांची गळचेपी केली जात असताना सुद्धा कधीच्या IAS IPS संघटना रस्त्यावर आल्या नाहीत किंवा त्यांनी शब्द सुद्धा काढला नाही. यावरून या देशामध्ये या प्रशासकीय सेवेमध्ये राजकीय हस्तक्षेप किती मोठा आहे हे सिद्ध होत आहे. आणि म्हणूनच किती मोठे अधिकारी असले तरी आपापल्या जागी या राजकारणानं त्यांना गप्प केलेलं आहे. विशेषतः पोलीस अधिकारी, अनेक पोलीस अधिकारी आम्ही पाहिले या केज आणि अंबेजोगाई परिसरात किंवा बीड जिल्ह्यात शहाजी उमाप सारखे असतील किंवा त्याच्यानंतरच्या काळामध्ये अखिलेश सिंग असतील किंवा कुमावत यांच्यासारखे अधिकारी होऊन गेले. काही काळ यांनी खूप प्रचंड चांगली सेवा केली, कदाचित पुढेही ते करत असतील, परंतु त्यानंतर काही काळानंतर मात्र ते थोडेसे शांत झालेले दिसले. कदाचित त्यांना अडथळे येत असावेत. म्हणजे या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला कळतंय की या देशात राजकीय हस्तक्षेप किती मोठा आहे, राजकारण किती काय करू शकतं हे यावरून सिद्ध होतं. आणि म्हणून खरं तर IAS IPS सारख्या लोकांनी ज्या परीक्षा दिलेल्या आहेत त्या परीक्षेतील अभ्यासक्रम आणि समाजाचा अभ्यास त्यांनी एवढा केलेला असतो की त्यांना समाजाच्या प्रत्येक गोष्टीची माहिती असते. असं असताना सुद्धा पुढं जेव्हा आपण IAS IPS बनू तेव्हा समाजासाठी कार्य करण्याची जी प्रतिज्ञा त्यांनी केलेली असते किंवा आपण काहीतरी वेगळा अधिकारी व्हावा असे त्यांच्या मनातली उर्मी असते, ती कुठं जाते कळतच नाही. कारण ज्याप्रमाणे राजकीय नेते भ्रष्टच असतात असं एक ज्याला आपण अघोषित असं समाजानं ठरवून टाकलेलं आहे, तसंच अगदी अधिकाऱ्याबद्दलही झालेलं आहे. परंतु त्यातच येतो एखादा असा अधिकारी जो तुकाराम मुंडे सारखा असतो आणि त्यांनी दाखवून दिलेलं आहे केवळ तुमचं उच्च शिक्षण नाही, केवळ तुमचा पर्सनॅलिटी नाही, तुमची जात नाही, तुमचा धर्म नाही, तर तुमच्यातला प्रामाणिकपणा, इमानदारी आणि तुमच्यातली हिम्मत. हिम्मत हा शब्द पुन्हा पुन्हा मी यासाठी उच्चारतो आहे कारण यासाठी लागतं एक मोठं धैर्य. तुकाराम मुंडे गेली काही वर्षापासून सतत वादाचा विषय ठरलेत. खरं तर वादाचा नाहीयेच, एक इमानदार अधिकाऱ्याचं काय होतं हा महाराष्ट्र बघतोय. मात्र या महान नायकानं कधी हार मानली नाही. कोणत्याही विभागात त्यांची बदली होत गेली, किती बदल्या झाल्या आपण ऐकलं असेल, कारण वर्षातून कित्येक वेळा त्यांच्या बदल्या झाल्या, परंतु या अधिकाऱ्यानं कधीच माघार घेतली नाही. जिथं जाईल तिथं आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला, प्रामाणिक कार्य तिथं पार पडलं आणि म्हणून कदाचित राजकीय लोकांचे ते कर्दनकाळ ठरले. त्यांनाही तडजोड करता आली असती, कारण IAS IPS अधिकाऱ्याची सगळ्यात मोठी कमजोरी हीच आहे,
ज्या देशामध्ये राजकीय व्यवस्था त्यांच्यावर नियंत्रण ठेवते किंवा त्यांच्या भविष्याचा प्रत्येक आढावा घेते किंवा भविष्य ज्यांच्या हाती अशा राजकीय लोकांचे आहे, त्यामुळं IAS IPS अधिकाऱ्यांना दोनच गोष्टी सतावत असतात, एक तर बदली आणि दुसरं प्रमोशन, बढती. या दोन गोष्टींच्या नाड्या या राजकीय लोकांच्या हातात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असल्यामुळं कदाचित हे लोक आपल्या नांग्या टाकतात. परंतु खरोखर काही अधिकारी आज बी आहेत, कदाचित नियती त्यांना तयार करत असावी, पण ते किती कमी आहेत त्यांचं प्रमाण बघता खरंच कमाल वाटते की बाकी अधिकारी का पेटून उठत नाहीत. जर अधिकाऱ्याने ठरवलं, ठीक आहे, नियमानुसार या देशात लोकशाही आहे, लोकशाहीच्या हद्दीमध्ये मर्यादेमध्ये नक्कीच राजकीय लोकांचं प्रत्येक नियम किंवा कायदे त्यांनी पाळावेत, परंतु राजकीय लोकांची जी दडपशाही आहे, राजकीय लोकांचं जे प्रेशर आहे, दबाव आहे, तो त्यांनी खरं तर टाळला पाहिजे. याच्यासाठी कधीच प्रयत्न झालेले दिसले नाहीत. अनेक IAS अधिकारी IPS अधिकाऱ्यांना जेव्हा खूप मोठे अन्याय झाले त्यांच्यावर, बाकी IAS IPS एरवी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या या संघटना कधीच त्या IAS IPS अधिकाऱ्यांचं त्यांनी पाठराखण केली नाही. आता इथंच उदाहरण घ्या, तुकाराम मुंडे यांच्यासारखा एक महान नायक आज आपलं एक उदाहरण बनत असताना IAS IPS अधिकारी बाकी त्यांच्या पाठीमागे उभा राहायला पाहिजे, त्यांच्या सततच्या होणाऱ्या बदलीला त्यांनी विरोध करायला पाहिजे, पण कधीच असं झालं नाही. सगळे आपली चमडी बचाव करतात, म्हणजे अशा चांगल्या अधिकाऱ्याच्या पाठीमागं कोणीच राहत नाही. जाऊ द्या, त्यांचं जाऊ द्या, पण जनतेचं काय? जी जनता, खरं तर जी जनता ज्याच्यासाठी ते आज हे सगळं करतायत, ती जनता कुठे आहे? मला तर या जनतेचं खूप कमाल वाटते. काय काय प्रकरणं झाली नाहीत महाराष्ट्रात आणि देशात, जनता शांत आहे. शंड नावाचा शब्द या जनतेला खूप योग्य प्रमाणात बसू शकतो, नक्कीच बसू शकतो. कारण का सध्या तीच अवस्था भारतीय आणि महाराष्ट्रातील लोकांची आहे. किती प्रकरणं झाली, अतिशय चीड येणारी प्रकरणं झाली, हत्या, बलात्कार, इतकंच काय भ्रष्टाचाराची मोठमोठी प्रकरणं झाली. नीट सारखी जी भविष्य बनवणारी एक परीक्षा, इतका त्याच्यात घोटाळा झाला, पण कुठंच कोणी बाहेर आलं नाही. लोक म्हणले मुलांनी बाहेर येण्याची गरज नव्हती, जे मुलं परीक्षा देणार होते त्यांचं सोडा, ती ठीक आहे, पण त्यांचे नातेवाईक किंवा उद्या बनणारी मुलं किंवा बाकी समाज, ज्यांची उद्या मुलं याच मार्गातून जाणार आहे, तो समाज कुठे आहे? का रस्त्यावर आला नाही? म्हणजे प्रत्येक गोष्टीचं एवढं होऊनही समाज शांत आहे. असंख्य घटना घडल्या आणि ठीक आहे, एखादी कॉक्रोच पार्टी आली रस्त्यावर, परंतु ती आम्ही म्हणतो या कॉक्रोच पार्टीने सुद्धा केवळ एकच नाही, तुमची ध्येय असली पाहिजेत, जिथे जिथे अन्याय होते त्याच्यावर लक्ष असलं पाहिजे. कॉक्रोच पार्टीचा जर खरं लक्ष असेल तर तुकाराम मुंडे यांना समर्थन, पाठिंबा देणं हे सुद्धा या कॉक्रोच पार्टीनं केलं पाहिजे, कारण ते राजकारण करत नाहीत. जर त्यांचं खरं समाजकारण चालू असेल तर नक्कीच या ठिकाणी तुकाराम मुंडेंच्या पाठीमागं त्यांना उभा राहिलं पाहिजे. आज तुकाराम मुंडे साहेबासारखा एक महान अधिकारी, मला सांगा किती नुकसान आजपर्यंत झाले समाजाचं. मी तर अनेक वेळा लिहिलं होतं की जे औषध प्रशासन वगैरे जे आहेत किंवा अन्न भेसळ वगैरे, यांची नावच कधी आम्ही ऐकली नव्हती. हे कुठं राहतात हे सुद्धा आम्हाला माहित नव्हतं, पण फक्त आता मुंडे साहेबामुळं हे सगळं प्रशासन आता जागं झालंय म्हणे. कारण यांचे हप्ते होते, ज्या त्या ठिकाणी सगळं सुरळीत चालू होतं, त्यामुळं हे लोक कधीच अधिकारी जनतेला तर कधी दिसलेच नाहीत, किंवा कुठं तो राहत असतो हे सुद्धा माहित नसतं, जिल्ह्यात तो असतो का नाही हे सुद्धा माहित नव्हतं. इतकी भयान स्थिती झाली होती. भेसळ वगैरे आजपर्यंत होत नव्हती का? लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या सगळ्या घटना आजपर्यंत होत नव्हत्या का? होत होत्या, परंतु वरून अगदी अधिकारी आणि मंत्रालयापासून त्याला पूर्णपणे समर्थन होतं. एक साखळी भ्रष्टाचार होता, तोच मुंडे साहेबांनी मोडून काढलेला आहे. जनता कधी जागी होणार आहे? ज्या जनतेसाठी ते आज एवढं हे करतायत, कारण बाकी जाऊ द्या, बाकी क्षेत्रातील भ्रष्टाचार परवडू शकतो, परंतु जे अन्न खायचंय आम्हाला, ज्याच्यावर जगायचंय, ज्याच्यावर जीवन आहे, उद्याचं आयुष्य ज्याच्यावर आहे, आमच्या पिढ्या त्याच्यावरच आहेत, त्या अन्नातील भेसळीचं काय हे उघडं पाडलंय मुंडे साहेबांनी. तरी सुद्धा आणखीन समाज आपल्या जागी आज वेळ आलेली आहे. समाजानं सगळं सोडून तुकाराम मुंडे यांच्यासारख्या महान नायकाच्या पाठीमागं भक्कमपणे उभा राहण्याची गरज आहे. जर समाज इथं चुकला, इथं जर समाज गप्प राहिला, इथं जर समाज बघ्याची भूमिका घेत राहिला, तर समाजानं लक्षात घ्यावं त्याचं भविष्य तितकंच उद्ध्वस्त होत जाणार आहे.
या महान अधिकाऱ्याला आता कुठंतरी दाबण्यासाठी आता एक नवीन प्रणाली, आम्ही ऐकलं वर्ध्यामध्ये एक गोरस एक दूध संकलन केंद्र आहे म्हणे आणि त्यांचा व्यवसाय बंद झालाय म्हणे. ठीक आहे, महात्मा गांधीच्या नावानं चालणारं हे एक फर्म आहे, परंतु हिला तुकाराम मुंडे साहेबांनी सूचना केली होती. त्यांच्यातील अनियमिततेकडे त्यांचं लक्ष वेधलं होतं, मग त्यांनी ती पूर्ण करणं गरजेचं होतं. आता जेव्हा त्यांना सील केलेलं आहे, बंद केलेलं आहे, तेव्हा यांनी महात्मा गांधीचं नाव घेऊन, आधार घेऊन आपला भ्रष्टाचार, आपली अनियमितता आणि आपल्या त्याच्यातील दोष लपवायचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही तिथल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, तुमचं आंदोलन रास्त असू शकतं, पण तुमच्या नावाखाली जर एखादी संस्था भ्रष्टाचार करत असेल, अनियमितता करून लोकांच्या जीवनाशी खेळत असेल, तर तुम्हाला असे आंदोलन करण्याचा अधिकार नाही. उलट त्या संस्थेला तुम्ही विचारलं पाहिजे. म्हणजे तुकाराम मुंडेच्या विरोधात तुम्ही रस्त्यावर येण्यापेक्षा त्या संस्थेच्या विरोधात काय येत नाही, उलट तुम्ही कौतुक केलं पाहिजे. आणि की शेतकऱ्यासाठीच हा एक प्रशासकीय अधिकारी लढतो आहे का? कारण जितकं दूध शुद्ध जाईल तेवढं दूध, कारण ऐकलंय आम्ही जवळजवळ रिक्वायरमेंटच्या कितीतरी दूध अधिक भेसळनं तयार केलं जात होतं. म्हणजे जर महाराष्ट्राची 100 लिटरची दूध निर्मिती क्षमता आहे, तर तिथं 500 लिटर दूध महाराष्ट्रात, वरचं 400 लिटर कुठून येत होतं. म्हणजे उलट शेतकऱ्यांचं दूध स्वस्त घेण्यासाठी अशा प्रकारची, जितका दुधाचा तुटवडा होईल किंवा दूध जेवढं कमी येते हे खरं सत्य बाहेर येईल, तेवढं शेतकऱ्यांच्या दुधाला, प्रामाणिक दुधाला, वास्तव किंवा जे भेसळ नसलेलं दूध आहे त्याला किंमत येऊ शकेल आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदाच होईल. म्हणून शेतकऱ्याने आपलं डोकं जरा जागेवर ठेवावं. कोणीतरी उचकीत आहे, कोणीतरी पेटवून देत आहे, म्हणून आपण जरा विचार करावा. आपल्या मुलाबाळांचा विचार करावा, स्वतःच्या आरोग्याचा विचार करावा. केवळ आपल्या दूध संकलन बंद झालं म्हणून पण त्याचा दोष कुणाचा आहे हे बी बघितलं पाहिजे. म्हणून आज वेळ आलेली आहे. तुकाराम मुंडे सारखा अधिकारी जेव्हा महाराष्ट्रात या जनतेसाठी खरंखुरं आपलं कर्तृत्व आणि कर्तव्य जेव्हा सिद्ध करत आहे, तेव्हा त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहणं गरजेचं आहे. आम्ही केस तालुक्यामध्ये लवकरच त्यांच्या समर्थनार्थ, जनता त्यांच्या समर्थनार्थ उभी आहे, हे आम्ही लवकरच एक निवेदनाद्वारे आणि प्रत्यक्ष एखाद्या कृतीद्वारे सिद्ध करणार आहोत. तरच असे अधिकारी पुन्हा तयार होतील. नसता आम्हाला असे अधिकारी स्वप्नात बी पाहायला मिळणार नाहीत.